त्याच्या आधी एकदा रिवाइज करू. लास्ट लेक्चर मध्ये काय पाहिलेलं आपण? ठीक आहे, लास्ट लेक्चर मध्ये आपण काय कंप्लीट केलेलं? हवामान, महाराष्ट्राचे हवामान टॉपिक आपण कंप्लीट केला होता. ठीक आहे, येस. सगळ्यांनी, आय होप सो सगळ्यांनी रिवाइज केलेला असेल. ठीक आहे, सोपा क्लायमेट आहे, सोपा टॉपिक आहे आणि कन्सेप्च्युअल आहे, त्यामुळे वारंवार त्याच्यावरती रिव्हिजन द्यायची आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, ठीक आहे. आजचा टॉपिक आहे आपला त्याच्याशीच रिलेटेड किंवा त्याच्यावरतीच डिपेंडंट असणारा टॉपिक म्हणजे महाराष्ट्राची वन संपत्ती. ठीक आहे, येस. वन संपत्ती पाहायची आहे. जो हा टॉपिक जो आहे तो आपल्या एकतर हवामान टॉपिक, हवामान प्लस मृदा, ठीक आहे, या दोन टॉपिकशी रिलेटेड किंवा त्याच्या बेसिसवरती आपल्याला हा टॉपिक स्टडी करायचा आहे. ठीक आहे, सो स्टार्ट करू. वन संपत्ती. आता वनांना संपत्ती का बोललोय? ठीक आहे, वनांना आपण संपत्ती का बोलतो? ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे वनांपासून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी मिळतात. ठीक आहे, आणि त्याच्यावरती बऱ्याच वेळा आपली इकॉनॉमी जी असते वनांवरती अवलंबून असते किंवा आधारित आहे. त्यामुळे वनांपासून आपल्याला संपत्ती मिळते, म्हणून त्याला आपण म्हणतो वन संपत्ती. ठीक आहे, सो वन संपत्ती. मग याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे टाईप स्टडी करायचे. वनांचे वेगवेगळे प्रकार, सदाहरित असेल, त्याच्यानंतर पानझडी असेल, त्याच्यानंतर काटेरी वने, ठीक आहे, खाजण वने. सो असे टाइप्स जे आपल्याला महाराष्ट्रामध्ये वनांचे वेगवेगळे टाइप्स आढळतात ते स्टडी करायचे. आता हे टाइप्स कशावरून पडतात? तर त्या ठिकाणी असणारं हवामान आणि मृदा. हवामान म्हणजे कसं? जर एखाद्या ठिकाणी वर्षभर पाऊस आढळत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कोणती वने आढळतील? ज्या वनांना सतत पाणी मिळतं तर त्या ठिकाणी आपल्याला सदाहरित वने आढळतील. त्या ठिकाणी पानझडी वने आढळणार नाहीत. ठीक आहे, सो चला स्टार्ट करू. फर्स्ट जो प्रकार आहे तो आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने. उष्णकटिबंधीय सदाहरित वने. आता उष्णकटिबंधीय का? आपण कोणत्या हवामान विभागात येतो? भारत किंवा महाराष्ट्र कोणत्या हवामान प्रकारात येतो? उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय की शीतकटिबंधीय? तिन्हीपैकी महाराष्ट्र कोणत्या हवामान प्रकारात येतो? सांगा पटकन. कोणत्या? येस, महाराष्ट्र येतो उष्णकटिबंधीय किंवा भारत सुद्धा येतो उष्णकटिबंधीय, त्यामुळे दिलंय उष्णकटिबंधीय. त्याच्यानंतर सदाहरित. सदाहरित म्हणजे काय? 12ही महिने हे वृक्ष कसे असतात? हिरवेगार. ठीक आहे, सदाहरित हिरवे असणार हे वृक्ष. ह्या झाडांची पाने पिवळी नाही तर हिरवीच सापडतात. ठीक आहे, मग पिवळी होत नाही का? पिवळी होतात, परंतु एकसाथ न होता काही प्रमाणात होतात, गळतात, त्या जागी पुन्हा हिरवी येतात. त्यामुळे ही काय आहे? यस, उष्ण कटिबंधीय. त्यामुळे ही सदाहरित. सदाहरित म्हणजे नेहमी हिरवी असणारी, 12ही महिने हिरवी असणारी आणि अरण्य. ठीक आहे, सो उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य म्हणजे अशी अरण्य की जी 12ही महिने हिरवी असतात. ठीक आहे, मग आता त्यासाठी 12ही महिने हिरवी जर झाडे ठेवायची असेल तर काय लागेल? भरपूर पाऊस, पर्जन्यमान. त्यामुळे काय? 200 सेंटीमीटर पेक्षा अधिक. ठीक आहे, म्हणजे नॉर्मल पेक्षाही जास्त पाऊस त्या ठिकाणी लागेल. त्यामुळे 200 सेंटीमीटर पेक्षा अधिक पर्जन्य आपल्याला सापडेल. मग आता महाराष्ट्रात कुठे आढळतं आपल्याला 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य? ठीक आहे, सो हे आपला सपोज महाराष्ट्राचा आपण धरला तर हा कोकण, सह्याद्री हा पश्चिम पठार, हा पूर्व पठार. आपल्याला माहितीये इथे सापडतो 150 ते 200 सेंटीमीटर पर्यंत पाऊस. इथे 200 ते 300 सेंटीमीटर पर्यंत पाऊस. या ठिकाणी 75 ते 100 सेंटीमीटर पर्यंत आणि विदर्भात 100 ते 150 सेंटीमीटर पर्यंत पाऊस.
ठीक आहे. मग सदाहरित अरण्य आपल्याला 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस असलेली म्हणजे कुठे सापडतील? या ठिकाणी आणि या ठिकाणी, म्हणजे कोकण किनारपट्टीवरती किंवा पश्चिम घाट जो आहे सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला, ठीक आहे, आणि या ठिकाणी सह्याद्रीवरती, ठीक आहे. त्यामुळे सदाहरित वने आपल्याला या ठिकाणी सापडते. मग दक्षिण कोकण, त्यानंतर सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर, पश्चिम उतार म्हणजे हा, ठीक आहे. त्यानंतर विशेषतः सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी परिसर, दक्षिण कोकण सांगितले, त्या ठिकाणी पाऊस जास्त असतो, ठीक आहे. ठीक आहे, एवढी गोष्ट क्लिअर. आपण वन संपत्ती टॉपिक स्टार्ट केलाय आजपासून. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने. उष्णकटिबंधीय का? कारण भारत किंवा महाराष्ट्र कोणत्या हवामान प्रकारात येतो? उष्ण कटिबंधीय, म्हणून उष्णकटिबंधीय. आणि नंतर सदाहरित, सदाहरित म्हणजे काय? नेहमी हिरवे राहणारे झाड. हा, मग ही सदाहरित वने कुठे आढळतात? ज्या ठिकाणी पाऊस जास्त, 200 सेंटीमीटर पेक्षा ज्या ठिकाणी पाऊस जास्त असेल त्या ठिकाणी. महाराष्ट्रात अशी कोणती ठिकाण आहे? तर सह्याद्री पर्वताचा उतार आणि कोकण, ठीक आहे. त्यामुळे ही झाडे आपल्याला कुठे सापडतात? कोकण आणि सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावरती, ठीक आहे. आता ह्याची वैशिष्ट्ये काय आहेत? दाट व घनदाट अरण्य, ठीक आहे. सदाहरित वने खूप दाट जंगल असतात. ही याच्यामध्ये जायले, याच्यामध्ये तुम्हाला हे दाखवते, येस, अशा प्रकारची जास्त फाटलंय, ठीक आहे. खूप दाट जंगल, इवन सावली सुद्धा, सूर्याचा प्रकाश सुद्धा खाली पोहोचत नाही. त्यामुळे काय होतं? यांच्यात स्पर्धा लागते वरती जाण्यासाठी, सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा लागते. त्यामुळे ही वने खूप उंच, झाडं जी आहेत ती खूप उंच सापडतात, ठीक आहे. आणि वेली, झाडांवरती आपल्याला वेली सापडतात अशा, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वरती जातात ते. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा असते. त्यामुळे काय? उंची जास्त झाडांची आणि टप्प्यात सापडतात. म्हणजे काय? उंची वेगवेगळ्या उंचीचे असे टप्पे. आता हा सगळ्यात उंच, त्याच्यानंतर हा एक लेअर येईल, त्याच्यानंतर खाली, आणि सगळ्यात खाली वेली किंवा छोटी छोटी गवताळ वनस्पती सापडतात, ठीक आहे. सो सदाहरित वनांमध्ये काय वैशिष्ट्य आहे? नेहमी हरित, हिरवी राहणार. दुसरं, यांच्यामध्ये सूर्यप्रकाशासाठी खूप दाट असतात, त्यामुळे सूर्यप्रकाश खाली पोहोचत नाही. त्यामुळे सूर्यप्रकाशासाठी त्यांच्यात स्पर्धा लागते. त्यामुळे झाडांची उंची जास्त. नेक्स्ट, झाड इथे लेयर्स मध्ये सापडतात, वेगवेगळ्या उंचीची, ठीक आहे. सगळ्यात जास्त उंचीची, त्याच्यानंतर कमी, त्याच्यानंतर कमी, आणि सगळ्यात खाली छोटी छोटी गवत, ठीक आहे, लेयर्स मध्ये सापडतात. इथे झाडांवरती आपल्याला वेली सापडतात, ठीक आहे, वेली सापडतात. त्यामुळे अशा प्रकारे एकदम घनदाट जंगल जे आहे आपल्याला पाहायला भेटतं सदाहरित वनांमध्ये, ठीक आहे. येस, झाडांची उंची सुद्धा जास्त असते, 45 ते 60 मीटर पर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर पाने रुंद आणि सदाहरित म्हणजे वर्षभर हिरवी. याची पाने कशी असतात? रुंद, ठीक आहे. छोटी पानं नसतात, मोठी पानं असतात, कारण की पाणी अवेलेबल आहे. त्यामुळे बाष्पीभवन सुद्धा पानांतून झालं तरी चालेल. त्यामुळे मोठा एरिया असतो पानांचा, ठीक आहे. सो ही याची वैशिष्ट्य झाली सदाहरित वने. नेक्स्ट, प्रमुख वृक्ष, ह्याच्यात नागचंपा, त्याच्यानंतर पांढरा सिडार, फणस, जांभूळ, कावसी आणि ओक या प्रकारची झाडं सापडतात. ही प्रामुख्याने कुठे सांगितलं मी? पश्चिम घाट किंवा सह्याद्रीचा पश्चिम उतार आणि कोकण, ठीक आहे. सो नागचंपा, पांढरा सिडार, फणस, कावसी, ओक, जांभूळ ही प्रकारची झाडे, ही लक्षात ठेवायचं, ही सदाहरित वने आहेत. आता यांचा उपयोग काय? ठीक आहे. हे जे लाकूड सापडतं सदाहरित वनांमध्ये ते कसं असतं? अतिशय कठीण, खूप कठीण लाकूड असतं. त्यामुळे ह्याचा टिंबर म्हणून वापर होत नाही. टिंबर म्हणजे काय? जे आपण फर्निचर मध्ये युज करतो लाकूड, किंवा बिल्डिंगच्या ह्याच्यासाठी साहित्यासाठी युज करतो, तर त्याला टिंबर बोलतात त्या लाकडाला, ठीक आहे. मग ते लाकूड म्हणून याच म्हणजे हे इतकं कठीण असतं की त्याचा काहीच इकॉनॉमिकली आपल्याला उपयोग होत नाही. टिंबर म्हणून हे मर्यादित उपयोग होतो, परंतु औषधी आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण,
ठीक आहे. अनेक औषधी वनस्पती याच्यात सापडतात. त्याचबरोबर जैवविविधता, एवढी घनदाट जंगल आहे तर त्या ठिकाणी आपल्याला प्राणी संपत्ती सापडते. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती सापडतात. ठीक आहे. ही अरण्य जैवविविधतेसाठी अत्यंत महत्वाची असून पश्चिम घाट परिसंस्थेचा महत्वाचा भाग आहे. ठीक आहे. सो ही झाली सदाहरित वने. ठीक आहे. एकदा रिवाइज करू. सदाहरित वने म्हणजे काय, की जी वने नेहमी हिरवी राहतात. ठीक आहे. वर्षभर 12ही महिने का हिरवी राहतात, कारण त्या ठिकाणी पाऊस कसा असतो, जास्त. किती, 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस. ठीक आहे. त्याची वैशिष्ट्य काय येतील, नेहमी हिरवी राहतात, उंची जास्त 60 सेंटीमीटर, 45 ते 60 सेंटीमीटरच्या दरम्यान किंवा इव्हन त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यानंतर घनदाट जंगल सापडेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये वनस्पती कशा सापडतात, वनस्पतींमध्ये सूर्यप्रकाशासाठी काय होते, स्पर्धा चालू असते, त्यामुळे उंची जास्त झाडांची. ठीक आहे. वनस्पती लेयर्स मध्ये सापडतात, टप्प्याटप्प्याने सापडतात हाईट नुसार. त्याच्यानंतर झाडांवरती वेली सापडतात. ठीक आहे. प्राणी संपत्ती जास्त, जैवविविधता जास्त, परंतु उपयोग कसा होतो त्याचा, कमी. टिंबर म्हणून मर्यादित उपयोग होतो. ठीक आहे. कळालं. ठीक आहे. सो सदाहरित वनस्पती हा पहिला. आणि याच्यामध्ये कोणते येतात मग सदाहरित मध्ये, वनस्पती नागचंपा, फणस, सिडार, जांभूळ, कावसी, ओक. ठीक आहे. नेक्स्ट ओकचं झाड असतं ना, ते उंच असतं. ओकचं इमेज सर्च मार, कोकणात सापडतात ही झाडं. ही अशी खूप घनदाट जंगल, ह्याच्यात जाताना रस्ता सुद्धा सापडत नाही, सूर्यप्रकाश सुद्धा पोहोचत नाही बऱ्याच वेळा खालच्या भागावरती, त्यामुळे स्पर्धा चालू होते. ठीक आहे. नेक्स्ट आहे उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. म्हणजे काय, ही सदाहरित असतील पण निम सदाहरित. ठीक आहे. म्हणजे सेमी, थोड्या काळासाठी, कारण की ही थोडी कमी पाऊस असलेल्या भागात सापडतात. सदाहरितच आहेत परंतु निम सदाहरित, म्हणजे थोड्या काही प्रमाणात त्यांच्यात पान झडताना आपल्याला दिसतात. ठीक आहे. सो याच्यात काय, उष्णकटिबंधीय निम. उष्णकटिबंधीय का, कारण ही आपण उष्णकटिबंधात आहे, त्यामुळे प्रत्येक वन प्रकाराच्या समोर काय लागणार, उष्णकटिबंधीय. ठीक आहे. त्याच्यानंतर निम सदाहरित. निम सदाहरित म्हणजे काय, की इकडे जर सदाहरित वनस्पती असतील, सदाहरित, ठीक आहे, आणि इकडे जर पानझडी असतील, ह्या दोघांच्या मध्ये जी संक्रमण अवस्था असते, म्हणजे काय, जसं जसं ट्रान्सफॉर्मेशन होईल सदाहरित पासून पानझडी पर्यंत, तर याच्या मध्ये येतील निम सदाहरित. म्हणजे काय, इथे तुम्हाला सदाहरित पण सापडतील आणि काही प्रमाणात पानझडी पण सापडतील. ठीक आहे. परंतु इकडे आले तर पूर्ण पानझडी सापडतील, इकडे गेलं तर पूर्ण सदाहरित. आणि निम सदाहरित मध्ये दोन्ही प्रकारची सापडतील आपल्याला. ठीक आहे. येस. मग सुमारे आता इथे पाऊस कमी, त्याच्यापेक्षा तिकडे 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त होता, इकडे किती, 150 ते 200 सेंटीमीटर. स्थान ही पण कुठे सापडतात, पश्चिम किनारपट्टीवरील कोकण, तसेच घाटमाथा भाग म्हणजेच आंबोली, लोणावळा, इगतपुरी हा परिसर. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वरूप, सदाहरित आणि पानझडी अरण्याच्या संक्रमण अवस्थेतील अरण्य. संक्रमण अवस्था म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. ज्यावेळेस सदाहरित कडून पानझडी हे ट्रॅव्हल किंवा प्रवास होतो, तर त्याच्या मध्यभागी जे येतील ते काय असतील, निम सदाहरित. ठीक आहे. त्यानंतर वृक्षांची उंची आता त्याच्यापेक्षा कमी असेल, तिकडे 45 ते 60 मीटर होती, इकडे किती, 20 ते 30 मीटर, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी उंचीची. ठीक आहे. सदाहरित अरण्यापेक्षा कमी. ठीक आहे. आता ह्याच्यात कोणते वृक्ष सापडतात, किंजल, त्याच्यानंतर रानफणस, कदंब, शिसम, बिवळा, त्याच्यानंतर आंबा, नारळ, सुपारी इत्यादी. ठीक आहे. थोडीशी हाईटने कमी आणि निम सदाहरित. ठीक आहे. किंजल, रानफणस, कदंब, शिसम, त्याच्यात बिवळा, आंबा, नारळ आणि सुपारी. ठीक आहे. आता ह्याचं आर्थिक महत्व जर बघितलं तर लाकूड
लाकूड म्हणून याचा वापर केला जातो. फळे व इतर वन उत्पादनामुळे आर्थिकदृष्ट्या उपयुक्त. ठीक आहे. सो निम सदाहरित वनांचा लाकूड म्हणून यूज करू शकतो आपण ह्या झाडांचा, फळे म्हणून, आणि इतर वन उत्पादन, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या याचं महत्व आहे. ही अरण्य पश्चिम घाटातील जैवविविधतेचा महत्वाचा भाग असून हवामान संतुलनात मोठी भूमिका बजावतात. ठीक आहे. आता असं विचारलं की सदाहरित वनांपेक्षा निम सदाहरित वने यांचे आर्थिकदृष्ट्या महत्व जास्त आहे, तर बरोबर का चुकीचं येईल? सदाहरित पेक्षा निम सदाहरित वनांचं आर्थिकदृष्ट्या महत्व जास्त आहे, तर काय येईल? यस, बरोबर. ठीक आहे. सो हे समजलं? तर काय निम सदाहरित वने म्हणजे काय? सदाहरित आणि पानझडी यांच्या संक्रमण अवस्थे किंवा यांच्या मध्ये जी झाडे येतात, वृक्ष येतात, त्याला म्हणतात निम सदाहरित. ठीक आहे. आता इथे पावसाचे प्रमाण किती असेल? 150 ते 200, 200 पेक्षा कमी, परंतु खूप कमी नाही, 150 ते 200 मध्ये त्याचं आपल्याला पावसाचे प्रमाण सापडेल. याची वैशिष्ट्य काय येतील? याच्यात दोन्ही टाईपचे वनस्पती सापडतील, सदाहरित आणि निम सदाहरित. ठीक आहे. येस, उंची 20 ते 30 मीटर पर्यंत सापडेल. ठीक आहे. आणि यांचा काय आर्थिकदृष्ट्या महत्वाची आहेत ही झाडं. ठीक आहे. मग याच्यामध्ये कोणकोणत्या वनस्पती येतात? रानफणस, किंजल, त्याच्यानंतर आंबा, सुपारी, नारळ. ठीक आहे. एवढी लक्षात ठेवायची. येस, बरोबर. समजले दोन प्रकार, सदाहरित आणि निम सदाहरित मधला फरक काय आला?